नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार. मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून राष्ट्रपतींची भेट घेतली जाणार. मतदानानंतर जाहीर होणाऱ्या टक्केवारीमध्ये 1 ते 2 टक्क्यांचा फरक असू शकतो, मात्र 10 टक्क्यांचा फरक असल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय. संजय राऊतांचं वक्तव्य. रात्री उशिरापर्यंत मतदान होत असल्यानं मतांच्या टक्केवारीत तफावत. विरोधकांकडून अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न. बावनकुळेंचं विरोधकांना प्रत्युत्तर. निवडणूक आयोग कोणत्या आधारे मतदानाची आकडेवारी वाढवत आहे? मतांच्या टक्केवारीतील 10 ते 12% तफावत ही गंभीर बाब. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. शेवटच्या तासामध्ये 10% मतदान वाढ कशी? बुलढाण्याचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्याकडून शंका व्यक्त. प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवण्याची मागणी. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचे. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य. समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरे सकारात्मक. त्यांची विचारसरणी देखील आमच्यासारखीच. शरद पवारांच्या वक्तव्यानं खळबळ. पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली. मात्र शिवसेना छोटा पक्ष नाही, मला बाप बदलण्याची गरज नाही. पवारांच्या वक्तव्यावरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दिशेनं चाललेत. बाळासाहेब ज्या विरोधात लढले त्यांच्याच ठाकरेंनी पाठिंबा घेतला. येणारी पिढी ठाकरेंना कधीही माफ करणार नाही. दीपक केसरकरांचा ठाकरेंवर निशाणा. शरद पवारांना आता कळलंय की आपण पक्ष चालवू शकत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. त्यांच्यासाठी हे नवीन नाही. देवेंद्र फडणवीसांचा टोला. पवारांनी वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यावेळी मी तिथेच होतो. लोकसभा निकालानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पवारांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या वक्तव्यामध्ये तथ्य. दूरदृष्टी ठेवूनच पवारांनी हे वक्तव्य केलंय. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. अनेक प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसमध्ये सहभागी होण्याकरता प्रस्ताव. मात्र मला राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये या संदर्भात माहिती दिली. नाना पटोले यांच्याकडून शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोरा. पक्ष विलीन करण्याबाबत काँग्रेसकडून देखील पवारांना प्रस्ताव. मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडे राज्यातील काँग्रेस नेतृत्व देण्याची पवारांनी मागणी केल्यानं काँग्रेसनं ती मागणी फेटाळली. संजय राऊत निरुपम यांचा ट्विटद्वारे दावा. दिल्लीसमोर झुकणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी. आदित्य ठाकरे यांची विरोधकांवर टीका. काँग्रेसनं अदानी अंबानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप. ऐन निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे अदानी त्याचबरोबर अंबानींवर गप्प का? पंतप्रधान मोदींचा सवाल. मोदीजी घाबरलात का? अदानी अंबानी टेम्पोनं पैसे देतात हा तुमचा अनुभव आहे का? ईडी सीबीआय अदानी आणि अंबानींकडे पाठवून चौकशी करा. राहुल गांधींचं मोदींना उत्तर. सॅम पित्रोदा यांच्याकडून अनिवासीय भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी राजीनामा स्वीकारला. जयराम रमेश यांची माहिती. भारताच्या पूर्वेकडे राहणारे लोक चीनसारखे. दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकन आहेत. दक्षिण भारतीय काहीसे गोरे. सॅम पित्रोदा यांचं वक्तव्य. मला शिवीगाळ करतात ते मी सहन करू शकतो, मात्र माझ्या देशवासियांच्या त्वचेच्या रंगांवरून शिवीगाळ केली जाते हे मी सहन करणार नाही. राहुल गांधींना उत्तर द्यावं लागेल. पंतप्रधान मोदींचा सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल. सॅम पित्रोदा काँग्रेसचे पदाधिकारी नाहीत. त्यांच्या काँग्रेससोबत काहीही संबंध नाही. भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जण हा भारतीय असल्याचं म्हणत नाना पटोले यांच्याकडून सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण. घटना बदलणार म्हणजे आरक्षण जाणार. घटना बदलणार आहात की नाही याचा खुलासा पंतप्रधान मोदींनी करावा. प्रकाश आंबेडकर यांची मागणी. मनसेला 17 तारखेला शिवाजी पार्क इथं सभा घेण्यास परवानगी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती. 15 मे रोजी पंतप्रधान मोदींचा मुंबईमध्ये रोड शो. 15 किलोमीटरपर्यंत मोदींचा रोड शो असणार. तर 17 मे रोजी शिवाजी पार्कवर सभेचं आयोजन. आमचा फोकस फक्त आमच्या सभांवर आहे. बाकीचे पक्ष कुठे किती सभा घेतात हे माहिती नाही. राजू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. डोंबिवलीमध्ये महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक. मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठकीचं आयोजन. राजू पाटील, श्रीकांत शिंदे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
राज ठाकरे यांची उद्या पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा. 12 मे रोजी ठाण्यात देखील राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन. उद्या पंतप्रधान मोदी यांची नंदुरबारमध्ये जाहीर सभा. नंदुरबारमधील अहिंसा शाळेजवळ 55 एकर परिसरामध्ये होणाऱ्या सभेसाठी जोरदार तयारी. हिना गावित यांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा आजचा महाराष्ट्र दौरा रद्द. महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज बंद राहणार. देशांतर्गत विमानतळाची धावपट्टी देखील बंद असणार. पावसाळा आणि नियमित देखभालीच्या कामांसाठी प्रशासनाचा निर्णय. नवी मुंबईतील तुर्भे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी भव्य जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन. तुर्भे येथून नेरुळ जिमखान्यापर्यंत यात्रा काढली जाणार. नवी मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांची आज रॅली. आदित्य ठाकरे आज 6 वाजता कर्जत आणि रात्री 8 वाजता उरणमध्ये सभा होणार. पुण्यातील हडपसरमध्ये आज महाविकास आघाडीचा रोड शो. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांचा सकाळी 10 वाजता रोड शो असणार. पुण्यामधील बाणेर आणि पर्वती भागामध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा. संध्याकाळी 5 वाजता मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन, तर 7 वाजता पर्वतीमध्ये सभा होणार. देवेंद्र फडणवीस यांची कोपरगाव इथं जाहीर सभा. शिंदे गट आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय मैदानावर सभेचं आयोजन. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकूण 3 सभा. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी सकाळी 9 वाजता केंदूर, 11 वाजता शिरूर शहरामध्ये, तर सायंकाळी 4 वाजता नाहुरा इथं सभेचं आयोजन. नाशिकमध्ये आज महायुतीची बैठक पार पडणार. नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सकाळी 11 वाजता सभेच्या नियोजन संदर्भात बैठकीचं आयोजन. राज्यातील 4 जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागामध्ये 10 जूनला मतदान. विद्यमान कार्यकाळ 7 जुलैला संपणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सामना वृत्तपत्राला मुलाखत. रविवार आणि सोमवारी 2 भागामध्ये मुलाखत प्रकाशित होणार. 14 जून 2022 मध्ये अयोध्येमध्ये शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्यासाठी विनंती केली होती. तुरुंगात जाण्याचं वय आता राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते. संजय राऊतांचा गौप्यस्फोट. संजय राऊतांना खासदार केलं याचा पश्चाताप होतोय. एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे, तर राऊत आता नगरसेवक देखील होऊ शकत नाहीत. शिंदेंचा राऊतांवर हल्लाबोल. एकनाथ शिंदे सर्व उघडपणे करतो. वडेट्टीवार यांना माहिती आहे का? माहिती असेल तर सोनिया गांधींना माहिती असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे 2013 मध्ये 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते. आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं. राजन विचारे यांचा दावा. एकनाथ शिंदे आमच्याकडे येणार होते. वरिष्ठांमध्ये चर्चा देखील झाली होती. राजन विचारे यांच्या दाव्याला विजय वडेट्टीवार यांचा दुजोरा. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी उमेदवार नाही. इंडिया आघाडीला अस्थिर सरकार हवं. रावसाहेब दानवे यांची इंडिया आघाडीवर टीका. रावसाहेब दानवे खूप मोठे व्यक्ती बनणार. रावसाहेब दानवेंना 6व्यांदा निवडून देण्याचं अमित शहा यांचं आवाहन. कोरोना काळामध्ये मोदी लस देत होते, तर ठाकरेंचे सहकारी खिचडीचे पैसे खात होते. अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा. जालन्यातील घाटनांद्रा गावामध्ये अब्दुल सत्तार, रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. महायुतीची प्रचार सभा सुरू असतानाच सत्तार आणि दानवे यांच्या विरोधामध्ये घोषणा. 1977 मध्ये विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. 1977 मधील मोरारजी देसाई यांच्यापेक्षा आज राहुल गांधींनी जास्त पाठिंबा मिळवलाय. इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवारांनी 10 उमेदवार उभे केले, एकही निवडून येणार नाही. राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. 13 तारखेला सर्वच बोलघेवड्या लोकांचा बंदोबस्त करा, विखेंची टीका. गेल्यावेळी आढळराव पाटलांना पाडलं होतं, आता आपणच त्यांना निवडून द्यायचंय. शिरूरमधील सभेमध्ये अजित पवारांचा निर्धार. जुन्नर वन विभागानं बिबट्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही. अमोल कोल्हे यांचा आरोप. तर बिबट्याच्या प्रश्नावर अजित पवार टिंगल्या करता कोल्हे यांचा निशाणा. काम करणं आणि अभिनय करणं यामध्ये मोठा फरक. अमोल कोल्हेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. आढळराव पाटील यांच्याकडून अमोल कोल्हेंना पोपटाची उपमा. बिबट्याच्या मुद्द्यामध्ये राजकारण कशाला करता? डायलॉगबाजी करून प्रश्न सुटत नाहीत. अजित पवारांचं कोल्हे यांच्या टीकेला प्रत्युत्तर.
जो मला आव्हान देतोय त्याला खासदारकीचं तिकीट मीच दिलं होतं. अजित पवारांचा अमोल कोल्हे यांना टोला. तर दादांनी राजकारण सोडून शेती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अजितदादांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत कोल्हेंचाही टोला. शिरूर लोकसभेमध्ये अजित पवार घरातील उमेदवार देणार होते, मात्र सर्व्हेमधून दादांना कोल्हे निवडून येणार असल्याचं कळल्यानंतर नाईलाज म्हणून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी दिली. आमदार रोहित पवार यांचा दावा. रांजणगाव एमआयडीसी परिसरामध्ये वेडेवाकडे प्रकार करणाऱ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर सरळ करतो. अमोल कोल्हेंचं नाव न घेता अजित पवार यांनी दम भरला. वळसे पाटील शरीरानं अजित पवार यांच्यासोबत असले तरी देखील मनानं ते मात्र शिवसेनेसोबतच. वळसे पाटलांवरून अजित पवार यांना अमोल कोल्हेंचा चिमटा. निलेश लंके यांना मीच पक्षामध्ये आणलं होतं. लंके काळे की गोरे हे देखील शरद पवारांना माहिती नव्हतं. एकदा निष्ठा ठेवल्यावर निष्ठेनेच राहावं, अजित पवार यांचा लंकेंवर निशाणा. कुणाला भाषणाला बोलवायची देखील भीती वाटते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांची नाराजी. सूत्रांची माहिती, आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. शिरूरमधील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना अमोल कोल्हे यांना पाठिंबा. शिरूरचे अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना तुतारी हे चिन्ह मिळालं होतं. देशामध्ये आकड्याचा खेळ कुणाला समजत असेल तर ते शरद पवार. रोहित पवार यांच्याकडून स्तुती. भाजप 200च्या पार जाणार नाही, रोहित पवार यांचा दावा. लोकसभा निवडणुकीनंतर देशभरामध्ये दौरा करणार, शरद पवार यांची माहिती. तर महाराष्ट्राबाहेर देखील काही सभा घेणार असल्याची पवारांची माहिती. पहाटेच्या शपथविधीबाबत काहीही माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबाबत 2 ते 3 लोकांनाच माहिती असण्याची शक्यता. छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यामध्ये तळ ठोकून बसणार. यशोमती ठाकूर, सुनील केदार, अभिजित वंजारी, नाना पटोले इत्यादी आमदार 5 दिवस पुण्यामध्ये असणार. पक्षाला रोज रिपोर्ट देणार. पुण्यामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना आझाद समाज पार्टीचा पाठिंबा. रवींद्र धंगेकर यांच्या विनंतीनंतर आझाद समाज पार्टीचा पाठिंबा. भविष्यामध्ये भाजपचं सरकार डोक्यावर बसलं तर मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये चांगली वागणूक मिळणार नाही. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. गुजराती एचआरच्या जाहिरातीवरून आदित्य ठाकरे यांची टीका. तर हे मराठी माणसाचे ठेकेदार नाही आणि मराठी देखील नाही. भाजप कायम मराठी माणसाच्या पाठीशी उभा असल्याचं फडणवीस यांचा दावा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईतील मराठी माणसं निर्वासित झाली आहेत, फडणवीसांचा निशाणा. मराठी माणसांना घर न देणाऱ्या उमेदवारांना मत देऊ नका, अभिनेत्री रेणुका शहाणे यांचं ट्विट. दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे यांच्या अरविंद सावंत यांचा गुजराती भाषेमध्ये प्रचार. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजराती भाषेत पत्रकं. अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील सभेचं राधाकृष्ण विखे पाटील आणि स्नेहलता कोल्हे एकाच व्यासपीठावर. महायुतीच्या प्रचारसभेमध्ये पहिल्यांदाच दोघे एकत्र. अंतर्गत कलहामुळे स्नेहलता कोल्हे नाराज होत्या. जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. अशी काँग्रेस कशी वाढेल? राधाकृष्ण विखे पाटलांचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना खोचक सवाल. अंबादास दानवे यांच्याकडून भाषणामध्ये संदीपान भुमरे यांची मिमिक्री. भुमरेंनी रस्त्याच्या कामामध्ये कमिशन घेतल्याचा दानवे यांचा आरोप. कामं केली असं सांगत होतो, मात्र गडकरी गल्लोगल्ली फिरले. गडकरींना पाडत नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाचा झेंडा रोवणार. काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा नितीन गडकरींवर निशाणा. पालघरमध्ये शिंदे गटाचे प्रकाश निकम यांचं वादग्रस्त वक्तव्य. वाढवण बंदराला विरोध करणारे दलाल असल्याचं वक्तव्य. संघर्ष समितीकडून निकम यांच्या वक्तव्याला निषेध करत महायुतीच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा बंदर विरोधी समितीचा निर्णय. लोकसभेनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागण्याची शक्यता. येवला दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांचं सूतोवाच. नरेश म्हस्के प्रचारादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यालयामध्ये घोषणाबाजी करत म्हस्के यांचं शक्तीप्रदर्शन. ठाण्यातील पाचपाखाडी भागातल्या चंदनवाडी शाखेतील प्रकार. कल्याण मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आईसह पत्नी देखील मैदानात. श्रीकांत शिंदेंना लीडनं निवडून आणण्यासाठी सहकार्य करा, आई लता शिंदे आणि पत्नी वृषाली शिंदे यांचं मतदारांना आवाहन. उल्हासनगरमध्ये कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं शक्तीप्रदर्शन. उल्हासनगर शहराच्या कॅम्प 4 भागामध्ये श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली. माळशेज घाटाच्या पायथ्याशी कपिल पाटील यांची चाय पे चर्चा. चहाचा आस्वाद घेत नागरिकांसोबत संवाद. शिवडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांचा प्रचाराचा अनोखा फंडा. रील स्टारद्वारे निवडणूक प्रचार.
बाळ्यामामांच्या नावानं देवीकडे साकडं घालणारा तरुणाचा इन्स्टा रील्स व्हायरल. उल्हासनगरमधील लेवा पाटीदार एकता संघाचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं विजय होण्यासाठी शुभेच्छा. जळगावच्या अमळनेरमध्ये स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी महायुतीचा मेळावा. अनिल पाटील, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांची मेळाव्याला उपस्थिती, तर अमळनेर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी. धुळे शहरामध्ये भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांचा जोरदार प्रचार. संभाजीनगर परिसरामध्ये प्रचारासाठी प्रमुख स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कॉर्नर सभा. धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतून 4 जणांची माघार. महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या शोभा बच्छाव यांच्यामध्ये मुख्य सामना. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी अहिराणी आणि आदिवासी बोलीभाषेमध्ये गाणी. कार्यकर्त्यांकडून तयार केलेली गाणी सोशल मीडियावर व्हायरल. नामांतराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला दिलासा. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्या. धुळे मतदारसंघामध्ये 436 मतदारांचं गृहमतदान पार पडणार. प्रशासनाची तयारी देखील पूर्ण. धुळ्याच्या साक्री तालुक्याला काल सायंकाळी पावसानं झोडपलं. वादळी पावसामुळे दिघावे गावातील 8 ते 9 घरांची पडझड, तर काही ठिकाणी घरांचे पत्रे देखील उडाले.